नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर 4 नक्षलवादी ठार। धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी खोतकरांनी आरोप फेटाळले। पुण्याच्या कोंढव्यात तिरंगा रॅलीचं आयोजन। आणि छत्रपती संभाजीनगरात आंबा मिलेट महोत्सव 2025चं उद्घाटन। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। शुक्रवारी महाराष्ट्राच्या C60 कमांडोनी छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर 4 नक्षलवाद्यांना ठार केले। 300 CRPF जवानांच्या पथकाने जंगलात नक्षलवाद्यांना घेरून ठार मारल्याचं सांगितलं जात आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आली असून ही घटना कवंडे आणि नेलगुंडा परिसरात घडल्याचं सांगण्यात आलंय। धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी माझे आरोप खोटे असतील तर त्यांनी मला अटक करावी अशी मागणी अनिल गोटे यांनी केली आहे। यावरून आता अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आरोप करणारे देखील तेच आहेत आणि शिक्षा मागणारे देखील तेच आहेत। विश्रामगृहात झालेला प्रकार हा निश्चितच निंदनीय असून त्या घटनेशी आमचा कायच संबंध आहे। आमचा एकही सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाहीये, त्यामुळे त्या घटनेशी आमच्या समितीचा संबंध नसल्याची प्रतिक्रिया यावेळी खोतकर यांनी दिली आहे। संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार आता हे लवकर गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र गृहमंत्र्यांनी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। आपण किंवा इतर लोक हे सर्व पुरावे नष्ट करतील आणि हे प्रकरण दाबले जाईल असा थेट आरोप संजय राऊतांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे। संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणार आहे। संजय राऊत म्हणजे कायदा ऐका, संजय राऊत त्यांना तेवढंच काम आहे, बाकी काय काम काय दुसरं। संजय राऊत कोण म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का? ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये? ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? नाही, ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? किंवा मी सांगतो ते होईल का? किंवा तुम्ही सांगता ते होईल का? कायदा काही नाही का? कायद्याने एक लक्षात घ्या, कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला? की आज उच्चालयाने आज फाशी दिली असं होत असतं का? आज उच्चालयाने अशी फाशी होऊ शकतं? असं नाही होऊ शकत। तुम्ही आपण ठीक आहे काय वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात काही समाज माध्यमांवर एक संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे। या क्लिपमध्ये सदर वन परिक्षेत्र अधिकारी इच्छुक पद मिळवण्यासाठी तब्बल 25 लाख रुपये देण्यास तयार असल्याचं कळतंय। मात्र ते पद 50 लाखात विकल्या गेल्याने माझं काम होणार नसल्याचा संवाद या क्लिपमध्ये आहे। या घोडे बाजारासंदर्भात अमरावतीच्या वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीने राज्याच्या वन सचिवांकडे तक्रार केली आहे। या संदर्भात जे ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले आहे त्यामध्ये 35 ते 50 लाखापर्यंत वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचं पद विकल्या गेल्याचा स्पष्ट उल्लेख आहे। त्यामुळे हा अतिशय गंभीर प्रकार आहे। वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचं पद हे वन संवर्धन व वन्यजीव संरक्षण याकरता असतं। त्यांना ओपन मालमत्तेवर असलेले जे मुख्य प्राणी आहेत त्यांच्या संरक्षणाकरता हे पद असतं। त्यासाठी जर एखादा वन परिक्षेत्र अधिकारी 35 लाख ते 50 लाख मोजत असेल, ज्यांना की मानसिक मानधन जे असते ते 50-60 हजार रुपये असते, त्याच्या व्यतिरिक्त जर हिशोब केला तर हे मोठ्या प्रमाणात वाढीस आलेलं आहे, जेणेकरून वन विभागात मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार होऊ शकतो हे या क्लिपद्वारे स्पष्ट होऊन राहिलेलं आहे। याची गंभीर बाब म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही विनंती केली आहे व लोकप्रिय नेते वनमंत्री श्री गणेश नाईक साहेबांना पत्राद्वारे आम्ही मागणी केली आहे की हा जो होत असलेला वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जो घोडा बाजार आहे पैशांचा तो कुठेतरी थांबवला पाहिजे व नियमाप्रमाणे पारदर्शकतेने हा संपूर्ण बदली प्रक्रिया पार पडली पाहिजे, जेणेकरून वन संवर्धन व वन्यजीव संवर्धन व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही। या पारदर्शक बदलीमुळे आपला वन परिक्षेत्र अधिकारी प्रामाणिकतेने काम करेल हीच यामागं। पुण्याच्या कोंढवा परिसरात काल देशभक्तीने भरलेली तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। तर आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। साळवे गार्डन येथून सुरुवात झालेल्या रॅली दरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय। या कार्यक्रमात शहीद कौस्तुभ गणबोटे यांच्या स्मरणार्थ एक स्मृती फलक अनावरण करण्यात आलाय। आज 1 महिना झाला की 22 एप्रिलला
आपल्या काश्मीरमधल्या पहिलगाम या पर्यटन स्थळावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि भारतातल्या 26 निष्पाप नागरिकांचा बळी हल्ल्यामध्ये घेतला गेला. तो हल्ला होत असताना धर्म विचारून त्या ठिकाणी हल्ला झाला. त्या हल्ल्यानंतर भारतावरती एक आघात झाल्याची भावना भारतीयवासियांच्या मध्ये झाली आणि त्याच हल्ल्यामध्ये माझ्या भागातील एक प्रसिद्ध उद्योगपती कैलासवासी कौस्तुभ गणबोटे यांचा परिवार सुद्धा होता. या चौकात ते राहणारे होते, व्यावसायिक होते, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा एक मनमिळावू स्वभावाचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि आज गणबोटे परिवाराचा, जगदाळे परिवाराचा आधार या हल्ल्यामध्ये गेला. परंतु ह्या हल्ला झाल्यानंतर ज्या माऊलींचा या ठिकाणी कुंकू पुसलं गेलं, त्या गणबोटे परिवाराच्या स्मरणार्थ या चौकाला आम्ही आज नाव देतो. या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. 8 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील कराड पाटण मार्गावरील डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली आहे. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे पुन्हा शेतीचं काम खोळंबलंय. सातारा जिल्ह्याला आता ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय. लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 16.36 ग्राम वजनाचे MD ड्रग्ज जप्त केले आणि या दरम्यान या कारवाईत एका महिलेसह 4 जणांविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या MD ड्रग्जची किंमत 81,800 एवढी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई काय आहे? किती ड्रग्ज मिळून आले आणि किती जणांना? काल दिनांक 22 मे 2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की 2 इसम हे सुतमिल रोड येथे ड्रग्ज बाळगलेले आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माननीय SP सर मुंडे सर, ॲडिशनल SP आदरणीय अजय देवरे सर यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली होती. त्या 2 मुलांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे काही ड्रग्ज मिळून आले होते. त्यांना विचारपूस केली की हे ड्रग्ज कुठून मिळालेले आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की महिला हा ड्रग्जचा व्यवसाय करते. तेव्हा मी त्या महिलेची गरजडती घेतली. एकंदरीत त्या मुलांकडं आणि महिलेकडं असे एकूण 16.36 ग्रॅम जे की 81,800 रुपये किमतीचे ड्रग्ज मिळून आलेले आहेत. ते जप्त करण्यात आलेले आहेत. गुन्हा दाखल आहे आणि अधिक तपास करत आहोत.
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातलाय. परिणामी पंचगंगा नदीसह इतर सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून बॅरिकेड लावून हा मार्ग वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय. सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या पिकांना देखील आता मोठा फटका बसलाय. तर शेतीचे अनेक काम खोळंबल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळतील. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. छत्रपती संभाजीनगरात आंबा मिलेट महोत्सव 2025चं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पार पडला. आंबा महोत्सवासारखं आयोजन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा संचालकांनी उपलब्ध करून द्याव्या असं मत हरिभाऊ बागडे यांनी यावेळी व्यक्त केलंय. बाजार समितीमार्फत राबवल्या जाणाऱ्या शेतकरी हितांच्या सर्वच उपक्रमात आपला सहयोग असेल असं आश्वासन देखील जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शेतकऱ्यांना दिलंय. अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर परिसरात मुसळधार पाऊस झालाय. तर या भागातील नागरी वस्तीमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार लिखित तक्रार देऊन पावसाळ्यापूर्वी नाला साफ करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या घरात आता पाणी शिरून मोठं नुकसान झालंय. सरपंच मोहम्मद रिजवान यांनी घटनेची पाहणी करून वॉर्ड क्रमांक 5 मधील नाल्यांचं तत्काळ बांधकाम करण्याचे आश्वासन नागरिकांना दिलंय. वातावरणातील अचानक बदलांमुळे बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड शिवारात सुमारे 200 एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या ढोबळी मिरचीच्या रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. योग्य बाजारभाव आणि मागणी पाहता शेतकऱ्यांनी रासायनिक खतं, औषधं, पाण्याची सोय, मजुरी यावर भरपूर खर्च केला होता. मात्र या प्रकोपामुळे पीक नष्ट होऊन शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी आता केली आहे. कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च आहे. त्याचं मल्चिंग आलं, बेड ओढणे आलं, त्याचं मल्चिंग हातरायला लेबर आलं, ते रोप 2 रुपयाला एक आहे. त्याच्यामुळं एकरी 12,000 रोप बसतं, तर 12 × 24,000 रुपये हा रोपाचा खर्च होतो. मल्चिंग 1800 ते 2,000 रुपयाला बंडल आहे. तर एक बंडल एकरी 6 बंडल लागतात. 6 × 12,000 रुपये मल्चिंगचा खर्च आहे आणि कमीत कमी 20,000 ते 25,000 रुपये बेसळ डोसचं त्याला खत लागतं, त्याचा खर्च आहे. आणि लागवडीपासून आज कमीत कमी 7-8 दिवस झालं लागवड होऊन, आतापर्यंत कमीत कमी 5 फवारण्या झाल्यात.
एका फवारणीला 1,500 ते 2,000 रुपये खर्च, तरी 5 म्हणलं तरी 10,000 रुपये खर्च तो फवारणीचा झाला. म्हणजे असा मिळून आतापर्यंत कमीत कमी 1.5 ते 2.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि ही जी रोप आहे ह्याच्यावरती लागवड केल्यापासून 2च दिवसात व्हायरस दिसायला लागलेला आहे. व्हायरस म्हणजे ही पूर्ण झाड असं आकडून जाते आणि ह्याची वाढ होणार नाही, ह्याला एकही मिरची येणार नाही, अशा प्रकारचं हे नुकसान आहे. आणि हे नुकसान कंपनीवाल्यांनी, इंडस 11 ही कंपनी आहे, कंपनीवाल्यांनी आणि नर्सरीवाल्यांनी हे नुकसान भरपाई करून द्यावी अशी आमची मागणी आहे सर्व शेतकऱ्यांची. तर नाही दिली तर आम्ही ही रीतसर कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा कुठेही याची कारवाई करणार आहोत. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.